तर आरक्षणाची जी सुरुवात आहे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केली होती. तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या कंडिशनमध्ये ते सामाजिक विषमता दूर झाली आहे का? हो झालेली आहे. आणि आत्ताच्या कंडिशनला जर का बघायला गेलं तर जे ते आरक्षण देण्याचं कारण होतं, तर ते मला असं वाटतं कुठंतरी ते खूप आधीच फुलफिल झालेलं आहे. पण आता सगळ्यांसाठी सगळं ओपन आहे, सगळ्यांसाठी सगळं अवेलेबल पण आहे. तर असं वाटतं आपण फक्त एक्सप्लॉइट करतोय जे राईट्स ऑलरेडी चालत आलेत ते. रिझर्वेशनमुळे ॲडमिशन्स किंवा काही काही ठिकाणी जे लोकांना तिथे सीट्स मिळतात, तर त्याच्यामुळे सामाजिक विषमता कमी व्हायच्या ऐवजी वाढली आहे. की तुम्हाला काय वाटतं आरक्षण रद्द व्हायला पाहिजे की नाही? आरक्षणचं आपण हे ह्या प्रश्नाच्या आधी याच्या मुळाशी गेलं पाहिजे की आपण आरक्षण आणलं का? 10th or 12th त्याच्या पुढे नाही. जे गरजू लोक आहेत त्या लोकांनाच ते भेटायला पाहिजे. हे ह्याच्यात कसं होतं, मोठेच लोक पहिलं याचे फायदा घेतात, गरिबापर्यंत ते पोचतच नाही. तर नमस्कार, मी मनोज तायडे आणि आरक्षण हक्क की रक्षण या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आरक्षणाविषयीच्या या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत पाहिले की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात कशी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानात कसं स्थान दिलं, पुढे ओबीसी, मराठा आरक्षण, आणि आता सध्या आपण पोहोचलो या सिरीजच्या अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजेच या सिरीजमधल्या 5व्या भागामध्ये. तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरक्षणाची सध्याची स्थिती, त्याच्यावरचे वाद, नवीन पिढीचा दृष्टिकोन व भविष्यात होऊ पाहणारे बदल. तर या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेणार आहोत या अंतिम भागामध्ये. तर या अंतिम शोधामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक श्री विनोद शिरसाट सर. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आपण पाहिलं की आता आरक्षणाला घेऊन नवीन पिढीचे किती गैरसमज आहेत किंवा त्यांचे विचार खूप बदललेले आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या आरक्षण व्यवस्थेला सर्वात मोठे आव्हान कोणते आहे? आरक्षण म्हटल्यावर जातनिहाय आरक्षण हे आपल्या नजरेच्या टप्प्यात आज सर्वप्रथम येतं. वस्तुतः राजकारणातलं आरक्षण हा एक भाग आहेच, महिलांसाठीचं आरक्षण हाही दुसरा भाग आहे. परंतु जास्त तरुण पिढीच्या मनामध्ये आहे ते शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये दिलं जाणारं जातीवर आधारित आरक्षण. वस्तुतः भारताच्या संविधानामध्ये म्हणजे गेल्या 75 वर्षांच्यापासून जे समाज घटक मागासलेले आहेत, आणि त्यातही विशेषतः SC आणि ST हे 2 प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद होती आणि ती आत्तापर्यंत आहे. मात्र 1990च्या दरम्यान मंडल आयोगाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाल्याच्या नंतर OBC या समूहाला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 27% एवढं आरक्षण मिळायला लागलं. आणि त्यानंतर SC, ST आणि OBC या तिन्ही वर्गांसाठी मिळून 50% किंवा त्याहून थोडंसं जास्तीचं आरक्षण हा प्रकार मात्र गेल्या 35 वर्षांच्या पासून आहे. आणि आरक्षणाच्याबद्दल टोकाची मतभिन्नता, परस्पर विरोध हे जे आहेत ते गेल्या 35 वर्षामध्ये क्रमाक्रमाने वाढत गेलेलं आहे. पहिलं मला हे सांगितलं पाहिजे की आरक्षणाच्या संदर्भात माझी भूमिका काय किंवा मी आरक्षणाकडे कसं पाहतो. या 35 वर्षामध्ये वेगवेगळ्या काळातल्या ज्या पिढ्या आल्या त्यांच्या मनातले समज काय आहेत, गैरसमज काय आहेत, जे कोणी शिक्षण क्षेत्रातले लोक असतील, सामाजिक क्षेत्रातले लोक असतील, राजकारणातले लोक असतील, आरक्षणाच्या बाजूने लढणारे असतील, विरोधात लढणारे आहेत, या सर्वांचं चिंतन, मंथन, मतमतांतरं ही सगळी ऐकल्यानंतर माझी जी भूमिका आकाराला आलेली आहे ती मी पहिल्यांदा थोडक्यात सांगतो. ती अशी की आपला देश, कोट्यावधी लोकसंख्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समाज घटक, वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा, प्रांत, आर्थिक बाबतीतली विषमता आणि अन्य भौगोलिक वगैरे वगैरे सगळे फरक, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे समाज घटक मागासलेले आहेत, पिछाडीवर आहेत, त्या समाज घटकांची पुरेशी उन्नती झाल्याशिवाय, त्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय, त्या समाज घटकांना सर्वांगीण विकासाची संधी दिल्याशिवाय आपला एकूण समाज आणि आपलं हे राष्ट्र प्रगती करू शकणार नाही. हे एकदा लक्षात घेतलं की जे समाज घटक मागासलेले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांना खूप वेगवेगळे उपाय अवलंबायला हवेत. आणि ते अवलंब गेली 70-75 वर्षे चालू आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देणं चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देणं चालू आहे. मात्र कमी काळामध्ये जास्तीत जास्त सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे. ते आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये हे प्रामुख्याने, आणि त्या पलीकडे राजकारणामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधी होण्यासाठी सुद्धा. परंतु लोकप्रतिनिधींची संख्या देशाच्या मध्ये तुलनेने कमी असते. त्यामुळे जास्त वादाचा जो विषय बनलेला आहे तो नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षणाचा. आता मुद्दा असा की नोकरी आणि शिक्षणामधलं आरक्षण हे जातीवर आधारित असावं का, की अन्य काही त्याला दुसरा निकष लावावा, काही पॅरामीटर्स वेगळे लावावेत. सामान्यतः अनेक वर्ष असं बोललं जातं की आर्थिक निकषावर आरक्षण लावा, बाकीचे सगळे दुय्यम ठेवा. मला स्वतःला असं वाटतं की या संदर्भात आपल्याकडे खूपच मोठा गैरसमज हा गेली 35 वर्ष जोपासला गेला आहे, आणि तो उच्च शिक्षित लोकांच्या मनातही आहे. तो गैरसमज असा आहे की आर्थिक निकषावर आरक्षण लावा. खरी गंमत अशी आहे की आर्थिक निकषावर आरक्षण आहे, गेली 75 वर्ष आर्थिक निकषावर आरक्षण आहे, गेली 35 वर्ष मंडल आयोगाची अंमलबजावणी चालू आहे, तर ती आर्थिक निकष हा त्यात आहेच आहे. मुद्दा असा आहे की फक्त आर्थिक निकष नाही आहे, त्याच्याबरोबर सामाजिक मागासलेपण आणि आणि शैक्षणिक मागासलेपण हे 2 निकषसुद्धा आहेत. म्हणजे जातीच्या आधारावर तयार केले गेलेले वर्ग आणि या वर्गांना आरक्षण दिलं जातं तेव्हा 3 निकष आहेत. एक आहे शैक्षणिक मागासलेपण, दुसरं सामाजिक मागासलेपण, आणि तिसरं जे आहे ते आहे आर्थिक मागासलेपण. आता जे कोणी म्हणतात की आर्थिक निकषावर लावा, त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होतो की सामाजिक निकष काढून टाका, शैक्षणिक निकष काढून टाका आणि फक्त आर्थिक निकष लावा. तर हे अप्रामाणिकपणाचं आहे, हे नीट वस्तुस्थिती समजून न घेण्यासारखे आहे. अशी कोणती जात आहे की जी शैक्षणिक दृष्टीने पुढारलेली आहे, सामाजिक दृष्टीने पुढारलेली आहे, मात्र आर्थिक दृष्टीने मागासलेली आहे? अशी कोणतीच जात असू शकत नाही. या उलट जी जात शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेली आहे ती जात आर्थिक दृष्टीने सुद्धा मागासलेली आहेच आहे. एकदा हे लक्षात घेतलं की मग जातच निकष का लावला किंवा जातीच्या आधारावरच आरक्षण द्यायचं का ठरलं किंवा ठरवलं गेलं, ह्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. स्वाभाविक आहे की या देशामध्ये अनेक धर्म आहेत, जाती आहेत, भाषा आहेत, प्रांत आहेत. तर अन्य काही निकष लावले जाऊ शकत होते का? भौगोलिक निकष लावला जाऊ शकत होता का, की महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षण द्यायचं आणि ईशान्य भारतातल्या लोकांना द्यायचं, दक्षिण भारताला द्यायचं आणि काश्मीरला द्यायचं? तर वस्तुतः भौगोलिक निकषावर काही प्रमाणात आरक्षण पूर्वीपासून आहे, मर्यादित प्रमाणात, विशेषतः डोंगरी भाग आहे किंवा दुष्काळग्रस्त भागासाठी काही गोष्टी तरतुदी केल्या जातात. परंतु ते इतकं सर्वसमावेशक नव्हतं, त्याचं प्रमाणही अत्यल्प होतं. त्याच्या अंमलबजावणी हा तर आणखी एक वेगळा विषय. भाषेच्या निकषावर लावलं जाऊ शकतं का, की ज्यांना इंग्रजी बोलता येतं त्यांना आरक्षण नाही, ज्यांना इंग्रजी शिक्षण मिळालं त्यांना आरक्षण नाही, आणि ज्यांना अन्य भाषा प्रादेशिक भाषाच बोलता येतात त्यांना आरक्षण द्यायचं, असं लावलं जाऊ शकत होतं का? तर असं लक्षात आलं की भाषेच्या आधारावरही मागासलेपण मोजता येत नाही. म्हणजे असे पण असतील की राज्याची भाषा येते, मराठी भाषा येते, परंतु त्या व्यक्तीला त्याची जी काही बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेचं नातं हे जर पाहिलं तर कदाचित तिथं गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्याचा खूप विस्तार करायला नको, पण अन्य कोणतेही घटक मागासलेपणाच मोजण्यासाठी हे पुरेसे नाही आहेत असं लक्षात आलं, विशेषतः संपूर्ण देशाला. मग कोणता निकष आहे? तर असं लक्षात आलं की जात. शिवाय भाषा आणि अन्य सगळे निकष हे बदलत राहतात. माणसाचं स्थलांतर होतं, त्यामुळे दुष्काळी भागातला माणूस शहरी भागात येऊ शकतो, दुर्गम भागातला माणूस चांगल्या सधन भागामध्ये जाऊ शकतो, म्हणून ते निकष लावता येत नाही आहेत. जातीच्या बद्दल मात्र असं होतं की जी जन्माने मिळते, आणि तुम्ही एक वेळ धर्म बदलू शकता, पण मी जात बदलली असं होत नाही आहे. आणि म्हणून जात हे स्टॅटिक युनिट आहे. दुसरं, त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे त्या व्यक्तीला काही आपोआप फायदे मिळतात आणि काहींना तोटे पण होतात, आणि जे केवळ त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळे. दुसरं, जातीच्या आधारावरच इथले रोटीबेटी व्यवहार होतात, जातीच्या आधारावरच जास्त सांस्कृतिक आदानप्रदान होतं, जातीच्या आधारावर एक युनिट एकसंध मानलं जात होतं. परिस्थिती बदलत गेली, परंतु आपण
पूर्वीचा आपला देश जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हाची ही स्थिती आहे. तर असं लक्षात आलं की जात हा घटक समोर ठेवला तर आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक तिन्ही पण मागासले पण मोजता येतं. आणि सगळ्या जातींचं जेव्हा सर्वेक्षण केलं गेलं, त्यातल्या काही जाती जंगलग्रस्त प्रदेशात राहतात, काही नागरी प्रदेशात राहतात, काही गावात राहतात पण गावकोसाच्या बाहेर राहतात, आणि मग ढोबळमानाने ज्या ज्या जातींच्यामध्ये काही एक साम्यस्थळं आहेत अशा जातींचे वर्ग तयार केले गेले. आणि म्हणून मग SC म्हणजे अनुसूचित जाती, ST म्हणजे अनुसूचित जमाती, आणि OBC म्हणजे इतर मागासवर्ग. त्याचबरोबर OBCच्याच अंतर्गत VJNT विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हा सुद्धा एक प्रवर्ग केला गेला. असे एक ढोबळमानाने 3, त्याच्या अंतर्गत स्तरीकरण पाहिलं तर साधारणतः 5 असं आपल्याला वर्गीकरण दिसतं. यातल्या प्रत्येक वर्गामध्ये जातींचं प्रमाण अगदी 50-100 पासून 1500 पर्यंत दाखवता येतं. SC मध्ये समजा 100 जाती आहेत, ST मध्ये 150 जाती आहेत, OBC मध्ये 500 जाती आहेत. त्यातली गंमत अशी की प्रत्येक राज्यानुसार हा आकडा बदलतो. काही विशिष्ट जाती ह्या त्या राज्यामध्ये आहेत, काही विशिष्ट जाती अनेक राज्यामध्ये आहेत, खूपच थोड्या जाती पूर्ण भारतभरामध्ये आहेत. त्यामुळे काही बाबतीतले असे वर्गीकरणाचे अधिकार हे राज्याला वेगवेगळे दिले गेलेले आहेत. तर मुद्दा असा की जातीचं युनिट समोर ठेवून तुम्ही वर्ग केले, समान जाती किंवा जातीमधले काहीतरी एक साम्यस्थळं पाहून एक वर्ग केले गेले, आणि असं लक्षात आलं की SC प्रवर्गामध्ये अशा जाती घ्यायच्यात किंवा घेतल्यात की ज्यांना या ना त्या प्रकारे अस्पृश्य मानलं गेलेलं आहे, ज्यांना गावात राहूनही गावकुसाच्या बाहेर ठेवलं गेलेलं आहे. ST प्रवर्गाच्या बाबत असं की त्यांना अस्पृश्य मानलं गेलेलं नाही आहे, परंतु त्यांना गावातच ठेवलं गेलेलं नाही आहे. गावकुसाच्यात काय, गावाच्या बाहेर किंवा ते स्वतःहून राहिलेले आहेत. मुळात त्यांचा जन्म आणि त्यांचा सगळा वावर ते नागरी समाजापासून दूर आहेत, आणि म्हणून मग आदिवासी, आणि त्यांच्या मग बोली, त्यांच्या भाषा, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची संस्कृती हे अन्य नागरी समाजाच्या पेक्षा खूपच वेगळे आहेत. म्हणून ST असे प्रवर्गातल्या ST प्रवर्गात अशा जाती आहेत की ज्यांचा गावाशी आणि शहरी भागाशी किंवा नागरी जगाशी संबंध कमीत कमी आहे किंवा नाही आहे. OBC या वर्गामध्ये अशा जाती घेतल्यात की ज्या नागरी समाज जीवनात आहेत, ग्रामीण भागातही आहेत, शहरातही आहेत, ज्यांना अस्पृश्य मानलं गेलेलं नाही आहे. मात्र ज्या त्या अर्थाने पुढारलेल्या जाती आहेत त्यांच्यापेक्षा यांचं स्थान कमी आहे. मग क्षत्रिय असतील किंवा जैन असतील किंवा ब्राह्मण असतील किंवा उत्तर भारतामध्ये विचार केला तर राजपूत असतील, तर अशा काही ज्या जाती ज्या नागरी समाजातल्या पुढारलेल्या, म्हणजे उच्चवर्णीय म्हटलं की ब्राह्मण आणि त्यातले तत्सम काही प्रकार, ब्राह्मण, जैन, आणि त्या पाठोपाठ क्षत्रिय या वर्गातल्या काही जाती, हे जर सोडलं तर उर्वरित सर्व जाती या OBC प्रवर्गातल्यात. यांना SC ST सारखं स्थान नाही, मात्र यांना क्षत्रिय किंवा वरच्या जाती आणि ब्राह्मण आणि जैन यांच्यासारखंही स्थान नाही, ह्या मधल्या आहेत. यांचं मागासले पण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. SCचं मागासले पण वेगळ्या प्रकारचं आहे, STचं मागासले पण वेगळ्या प्रकारचं आहे. आता हे मागासले पण दूर करायचं तर आपल्याला जातीच्या आधारावर करायचं आहे. हे जेव्हा ठरत होतं संविधानाच्या निर्मितीच्या वेळी, मंडल आयोगाच्या वेळी, त्यातून असं लक्षात आलं की SC आणि ST यांचं नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं आणि राजकारणामधलं प्रमाण अत्यंत नगण्य, 0% ते 1% इतकं कमी आहे, इतकं अल्प आहे. यांना पूर्ण एका वर्गाला बाहेर आहे पूर्ण समाजाच्या, म्हणजे डोंगरदऱ्यामध्ये, आणि एका वर्गाला गावकुसावर ठेवलेलं आहे. यांना चांगलं जास्तीत जास्त आरक्षण आणि दीर्घकाळ दिल्याशिवाय हे मुख्य प्रवाहात येऊ शकणार नाहीत. आणि म्हणून असं ठरवण्यात आलं की SC आणि ST यांची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण देऊ. म्हणजे ते जे काही 12% आणि 8-9% असं जे आरक्षण आहे SC STचं, तर ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं गेलेलं आहे. म्हणजे आत्तापासून जर सुरुवात केली की यांचं प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या इतकं होईल, तर त्यावेळी त्यांची एंट्री ही शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यांच्या प्रमाणा इतकी होऊ शकेल. परंतु आत्तापर्यंत म्हणजे देशाची जी काही लोकसंख्या आहे 40 कोटी, 50 कोटी, 60 कोटी स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून, तर त्या लोकसंख्येत ते झिरोला आहेत. आता ती थोडी बरं, हे सगळं आरक्षण प्रामुख्याने सरकारी नोकऱ्यामध्ये. सरकारी नोकऱ्यामध्ये समजा आज या देशामध्ये 50 लाख लोक आहेत,
तर SC किंवा STचं प्रमाण त्याच्यामध्ये अगदीच नगण्य असेल, 50 नाही तर 100 लोक, तर त्यांना आत्ता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यावर सुद्धा खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व व्हायला कदाचित 25 वर्ष लागतील, हे त्याच्यामागचं गृहीतक होतं. इतकी नगण्य संख्या असल्यामुळे. OBCच्या बाबत तसं नव्हतं. OBCचं इतकं नगण्य नव्हतं. हे जर अगदी 1% आसपास असतील SC ST, तर OBC आपण गृहीत धरू की 12%, 9%, 7% वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये. मात्र OBCची लोकसंख्या असं सांगत होती की ती प्रमाण बरंच जास्त आहे. ते वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आहे, त्याचा दावा करणारे लोक वेगवेगळे आहेत, पण सामान्यतः 35, 40, 45, 50, 52% इथपर्यंत ते मानलं जातं OBCचं. आणि जे काही OBCच्या मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि मंडल आयोगाने जो काही 27% आकडा जो ठरवला, तो आकडा ठरवला तो 1931च्या जनगणनेच्या आधारावर, आणि त्यावेळी 52% किंवा 54% असं OBCचं प्रमाण होतं. आता मुद्दा असा की OBCचं प्रमाण 52 किंवा 54% त्यावेळच्या आकडेवारीनुसार जर होतं, तर त्यांना आरक्षण किती द्यायचं? SC आणि STला आत्ताच्या काळातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं, पण OBCला त्यांच्या लोकसंख्येचं इतकं द्यायचं का? ते द्यायचं असेल तर 50% द्यावं लागेल. तर मंडल आयोगाने सांगितलं की यांची स्थिती इतकी वाईट नाही आहे SC आणि ST इतकी, मात्र यांची इतकी चांगली नाही आहे की जे खुल्या गटातून किंवा उच्चवर्णीय किंवा क्षत्रिय आहेत त्यांच्या इतकी चांगली नाही आहे. एवढंच नाही तर यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी थोडा ड्रायव्हिंग फोर्सची गरज आहे, आरक्षणाची गरज आहे, परंतु इतकी जास्त नाही आहे SC ST इतकी. आणि आरक्षण दिलंच नाही तर हे अन्य वरच्या वर्गाशी कॉम्पीट करू शकतील का? तर खूप हळूहळू करतील, कमी गतीने करतील. यांची गती जर वाढवायची असेल तर यांना आरक्षण द्यायला पाहिजे. आणि म्हणून मंडल आयोगाने ढोबळमानाने असं ठरवलं की OBCचं लोकसंख्येतलं जे काही प्रमाण आहे त्याच्या साधारणतः निम्म आपण देऊ, कारण ते काही प्रमाणात आहेत, 5%, 7%, 9% आहेत. आता आपण 27% वगैरे जर दिलं तर 27 अधिक 4-5% म्हणजे OBCची टोटल लोकसंख्या जर 50%च्या आसपास असेल तर 30-35% एवढं प्रमाण त्यांचं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये होईल, आणि जे समाधानकारक असेल प्रतिनिधित्वासाठी. बरोबर. आणि म्हणून तो 50%पर्यंतचा आकडा ठरवण्यात आला. मात्र पुढची गंमत अशी की हे आरक्षण किती काळ चालू ठेवायचं? तर स्वाभाविकच आरक्षण ज्या कारणासाठी दिलेलं आहे ते कारण दूर होईपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे. त्याचं कारण काय? तर या देशाला जर प्रगती करायची असेल, विकासाच्या वाटा चौखळायची असेल, आधुनिक व्हायचं असेल, बलशाली व्हायचं असेल, तर सर्व समाज घटक त्यांना पुरेशी संधी मिळाली पाहिजे. सर्व समाज घटकांचं प्रतिनिधित्व आलं पाहिजे. कोणताही समाज घटक दुर्बल राहणं आपल्या देशाला परवडणारं नाही. मग जे समाज घटक पुरेसे सबल होतील, पुरेसे म्हणताना ते एक तारतम्याने आपण ठरवायचं की अन्यांच्या तुलनेमध्ये पुरेसे. जेव्हा ती तफावत खूप जास्त आहे की उदाहरणार्थ ब्राह्मणांचं लोकसंख्येतलं प्रमाण 3 ते 4% आहे, मात्र नोकऱ्यामध्ये 25 ते 30% असतील. क्षत्रिय किंवा मराठा आणि तत्सम ज्या तुलनेने उच्चवर्णीय जाती OBCच्या पेक्षा मानल्या गेल्या, त्यांचं समजा लोकसंख्येतलं प्रमाण 35%, 40%, 45 असेल आणि त्यांचं प्रमाण 30-35% तर पुरेसं मानलं जात होतं. तर ब्राह्मणांचं कदाचित त्यांच्यापेक्षा खूपच जास्त आहे. अन्य उच्चवर्णीयांचं साधारणतः बरोबर आहे किंवा थोडंसं कमी आहे किंवा थोडंसं जास्त आहे. OBCचं या दोन्हीच्या तुलनेत बरंच कमी आहे आणि SC STचं तर नगण्य आहे. त्यामुळे या SC STचं जसं पुरेसं झालं पाहिजे तसं OBCचंही पुरेसं झालं पाहिजे. स्वाभाविकच मुद्दा असा येतो की विशिष्ट कालखंडानंतर या आरक्षणाच्या धोरणाचा काय परिणाम झाला, शिक्षणावर, नोकऱ्यामध्ये किती प्रतिनिधित्व वाढलं, याचं मूल्यमापन करायला पाहिजे. याचं मूल्यमापन जर करायचं असेल तर स्वाभाविकच तुम्हाला शिक्षणामध्ये OBCला, SCला, STला किती स्थान मिळालं, नोकऱ्यामध्ये किती मिळालं याचे सर्वे केले पाहिजेत, याची आकडेवारी केली पाहिजेत. आणि एकूण लोकसंख्या किती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व झालेलं आहे की नाही याचं मोजमाप करून ठरवता येईल की पुरेसं झालेलं आहे की नाही. मात्र दुर्दैवाने अशा प्रकारचं मोजमापच कधी केलं गेलेलं नाही.
की खरोखर किती झालं आहे. ढोबळमानाने अंदाज बांधले जातात, परंतु अभ्यासक वेगवेगळे आहेत. सरकारच्या मार्फत की OBCला जर 27% आरक्षण गेल्या 35 वर्षे दिलं जातं आहे, तर OBCचं प्रमाण आता सर्व घटकांच्यामध्ये नोकऱ्या आणि शिक्षणाच्यामध्ये पुरेसं झालेलं आहे की नाही, हे मूल्यमापन प्रत्येक 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी करायला हवं होतं. ते केलं गेलेलं नाही. इथून पुढे ते करावं लागणार आहे, कारण आता सर्वच समाज घटक जागे झालेत आणि आरक्षणामुळे खूप तंटे निर्माण व्हायला लागलेले आहेत. ते जर सर्वे केला गेला, त्याचं जर मोजमाप केलं, तर असं लक्षात येईल की SCला आणि STला अजून पुरेसं प्रतिनिधित्व होण्यासाठी काही अवकाश आहे. कदाचित 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे. OBCला त्यांचं प्रतिनिधित्व मिळण्याचे आपण खूप जवळ आलेलो आहोत. कदाचित 5 वर्ष, 10 वर्ष, किंवा कोणी म्हणेल असा पण आकडा येऊ शकतो की झालेला आहे. हां, तर अशा पार्श्वभूमीवर पुनराविचार करावा लागेल आणि मग स्वाभाविकच ज्या ज्या समाज घटकांचं पुरेसं प्रतिनिधित्व झालं आहे त्यांचं आरक्षण कमी करणं किंवा संपवणं, ज्या ज्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व पुरेसं झालेलं नाही त्यांचं आरक्षण ठेवणं किंबहुना वाढवणं, आणि या संपूर्ण काळात ज्या ज्या समाज घटकांना आरक्षणच दिलं गेलेलं नाही, मात्र ते खूपच मागे पडलेत, यांना त्या कारणामुळे आरक्षण दिलं गेलेलं नाही, परंतु ते मागास राहिलेले आहेत, त्या समाज घटकांना नव्याने आरक्षण देण्याची गरज आहे, असं माझं एकूण आरक्षणाचं धोरणाबद्दलचं आकलन सांगतंय. बरोबर आहे सर. आपल्याशी बोलताना असं समजलं की जात हा एक विशिष्ट घटक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याला समजतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सांगितलं की कुठला वर्ग मागासलेला आहे किंवा कुठला वर्ग पुढारलेला आहे हे आपल्याला कुठल्याच बाजूने कळलेलं नाही आहे. तर जातबद्दल मला असं म्हणायचं आहे की जातीय जनगणना ही जी झाली होती ही शेवटची 1931मध्ये झाली होती. कारण की जर आपण बोललात की जात हा एकच विशिष्ट घटक आहे ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात, तर त्याचीच जनगणना ही 1931 साली झाली होती, त्याच्यानंतर झाली नाही. तर त्याला ऑलमोस्ट 90 वर्षाचा काळ हा निघून गेला आहे. तर ते योग्य आहे का की त्या 90 वर्षाच्या मागच्या डाटावरती आपण अजून आरक्षणाचे निष्कर्ष मांडतोय? रॅशनली विचार केला तर पॉलिसी ठरवण्यासाठी, आपली धोरणं त्याची अंमलबजावणी कशी झाली हे ठरवण्यासाठी सर्व प्रकारची आकडेवारी आपल्याकडे असली पाहिजे, सर्वे केले गेले पाहिजेत. आणि जात जर या देशाचं समाज वास्तव असेल तर जातीची सुद्धा जनगणना खूप नियमितपणे व्हायला हवी होती. 1931ला केली गेली, 41ला केली गेलेली नाही. याचं कारण ब्रिटिशांच्या राजवट जरी होती आणि त्यांनी त्याआधी केली होती, तरी 41 साली दुसरं महायुद्ध चालू होतं, 39 पासून तर 45 पर्यंत, आणि म्हणून त्या काळात ती जातनिहाय जनगणना केली गेलेली नाही. 51 साली नेहरू देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी ती का केली नसावी? तर त्याचं उघड कारण 1947ला देशाची फाळणी झाली. त्यानंतर फाळणीमुळे मुळात निर्माण झालेला धार्मिक विद्वेष आणि अंतर्गत दुफळ्या, देश एकत्र करणं, संघटित करणं हेच मोठं चॅलेंज. अनेक वेगवेगळी संस्थानं ही एकत्रित केलेली, देशाच्या समोरची फाळणीमुळे निर्माण होणारे प्रश्न वेगळे, काश्मीर आणि पाकिस्तान यामुळे निर्माण झालेले प्रश्न वेगळे, देशातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य हे सगळं बघता आणखी एकदा जातीच्या आधारावर ची जनगणना करणं आणि लोकांच्या मनामध्ये कोणाची जात कमी आणि कोणाची जास्त, तर हे त्यावेळी नेहरू हे आपण प्रातिनिधिक घेतो. जेव्हा एखादा पंतप्रधान निर्णय घेतो त्यावेळी तो आणि त्यांचं त्यावेळचं सगळं सल्लागार मंडळ असो किंवा त्यांचं मंत्रिमंडळ आणि एकूण सगळं त्यावेळचं मानस, तर नेहरूंनी 1951 साली तशी न करणं हे साहजिक ठरतं. मुद्दा येत होता की 61 साली करायला पाहिजे होती का, 71 साली, 81 साली, 91 साली, तर पुढची 50-60 वर्ष रॅशनली विचार केला तर जातनिहाय जनगणना करायला पाहिजे होती. मात्र देशाच्या समोर प्रत्येकच दशकात जात आणि धर्म आणि भाषा आणि प्रांत याच्यावरच्या दुफळ्या इतक्या प्रचंड होत्या की तशा प्रकारची जनगणना करणं हे कोणत्याही राज्यकर्त्याला त्रासदायक वाटत होतं. त्यातून नवे प्रश्न क्रिएट होतील, त्या प्रश्नांचा सामना करणं अवघड जाईल असं वाटत होतं. साहजिकच त्या संपूर्ण काळामध्ये काँग्रेस पक्ष जास्त होता. काँग्रेस पक्षाला त्यांच्यातले असलेले एकूण प्रश्न आणि समस्यामध्ये याची भर टाकायला नको वाटत होती, म्हणूनही त्यांनी केलं. त्याच्या पलीकडे निवडणुकीचं राजकारण, पक्षीय राजकारण हेही त्यांना फायद्याचं वाटत असावं की अशा प्रकारे जातनिहाय जनगणना न करणं हे आपल्या फायद्याचं आहे आणि देशाचंही फायद्याचं आहे, असा त्यांनी तो विचार केला गेला असावा. मात्र एक शक्यता अशी पण आहे की रॅशनली विचार केला तर ती करायला पाहिजे होती, मात्र केली असती
तर कदाचित त्यावेळी जास्त दुफळी माजली असती का? यांची लोकसंख्या जास्त आहे आणि यांची कमी आहे. कदाचित उच्चवर्णीयाच्या विरोधात सुद्धा जास्त आगडोंब पेटला असता का? उदाहरणार्थ 1980च्या दशकात 3.5% संस्कृती म्हणून ब्राह्मणांना हिणवलं जात होतं. जर त्यावेळी ब्राह्मणांची आणि ती 3.5% का, तर 3.5% प्रमाण ब्राह्मणांचं आहे असं साधारणतः त्यावेळीची ती आकडेवारी होती. तर त्यावेळी असा कदाचित रोष निर्माण झाला असता की ब्राह्मणांची बघा लोकसंख्येतलं प्रमाण 3.5% आणि त्यांच्या ताब्यामध्ये किती पदं आहेत, त्यातही कनिष्ठ पदं किती आहेत आणि वरिष्ठ किती आहेत, असं दाखवलं गेलं असतं की सचिव स्तरावरचे 90% अधिकारी ब्राह्मण आहेत. मग कदाचित ब्राह्मणांच्या विरोधात तो रोष आला असता. त्याचवेळी SC आणि ST प्रवर्ग त्यांचं लोकसंख्येतलं प्रमाण नगण्य हे माहीत होतं, परंतु ॲक्च्युअल आकडा त्याही वेळी नव्हता. जरी त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं गेलं असलं तरीही तो ॲक्च्युअल आकडा नव्हता की शिक्षणात SC किती आणि ST किती. थोडं ढोबळमानाने आराखडा असेल पण ॲक्युरेट नव्हतं. ते जर लक्षात आलं असतं की SC आणि STचं प्रमाण 1% आहे किंवा 2% आहे, तर कदाचित त्या वर्गातूनही काही वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्या. असंच OBCच्या बद्दल किंवा अन्य लोकांच्या बद्दल झालं असतं. आणि कोणत्याही राज्यकर्त्याला असं आग्यामोहोळ ओढून घेणं हे कधी परवडणारं नव्हतं, म्हणून त्यांनी ते केलं नाही. आणि 1990पर्यंत त्याची फार गरजही पडली नाही. याचं कारण आरक्षण तोपर्यंत फक्त SC आणि ST वर्गालाच होतं. OBCचं आरक्षण, EBC सवलती वगैरे होत्या, पण आत्ता ज्या प्रकारचं आरक्षण आहे ते 1990पर्यंत नव्हतं. त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्याची गरज आरक्षणासाठी तरी 1990पर्यंत नव्हती. 90 नंतर ती निर्माण व्हायला लागली. परंतु पहिल्या दशकामध्ये आत्ता कुठं तर आरक्षण दिलं आहे आणि त्या आरक्षणामुळे जी काही दुफळी माजली आहे तर ती पुन्हा त्याच्यात आणखी आगीत तेल कशाला ओतायचं, म्हणून ती 2001 साली केली गेली नाही. परंतु 2011 साली मनमोहन सिंग सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केलीच होती. प्राथमिक निकषावर किंवा काही एक निकष लावून त्यांनी जातीनिहाय जनगणना ही 2011ला केलेली आहे, परंतु तिचा अहवाल जाहीर केला गेला नाही. आता असं सांगतात की ती जनगणना सदोष आहे, त्यासाठीचे निकष सदोष आहेत किंवा योग्य पद्धतीने झालेली नाही. वस्तुस्थिती ही पण असेल, परंतु कदाचित त्यातून येणारे आकडे हे समाज मनामध्ये जास्त दुफळी माजवतील म्हणून ते जाहीर केले गेलेले नव्हते. दुसरं, 2011च्या दरम्यान ती जनगणना जी झालेली आहे त्यावेळी मुळातच मनमोहन सिंगचं सरकार देशभरामध्ये खूप मोठ्या अडचणीत होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे, अण्णा केजरीवाल यांच्या आंदोलनामुळे आघाडीचं सरकार होतं, म्हणूनही त्यांनी ते केलेलं नव्हतं. मात्र त्यानंतरच्या 10 वर्षामध्ये देशभरामध्ये आरक्षण आणि त्यातही उच्च वर्ग समजले जाणारे, महाराष्ट्रात मराठा, उत्तर भारतामध्ये राजपूत किंवा गुजरातमध्ये पाटीदार असे समूह जे जागे झालेत, त्यामुळे जातनिहाय जनगणना ही आता अपरिहार्यतेच्या दिशेने आलेली आहे. कर्नाटक किंवा बिहार या राज्यांनी केलेली आहे, पण तिची विश्वासार्हता कमी आहे. ती कदाचित देशाच्या स्तरावर करावी लागेल आणि तशा प्रकारचा निर्णय आत्ताच्या आपल्या विद्यमान केंद्र सरकारने घेतलेला आहे. यातून काही प्रश्न निर्माण होणारच आहेत. फक्त पूर्वी जेवढी दुफळी माजली होती आत्ता तेवढी ती माजेल का, याच्याबद्दल मात्र वेगवेगळी मतांतर असू शकतात. एक मत असं येऊ शकतं की जर सिद्ध झालंच की त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा पुरेसं प्रतिनिधित्व आहेच त्यांचं, तर कदाचित त्यांचं आरक्षण पूर्णच काढून टाका अशी मागणी येऊ शकते. आणि याच्या पुढे ती जर जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व आहे हे पण जर आकडे पुढे आले तर त्या प्रवर्गाच्याही अंतर्गत दुफळी माजू शकते. म्हणजे SC आणि ST मध्ये विशिष्ट जातींना मिळालेलं आहे, बाकीच्या जातींना नाही, तर अन्य जाती SC ST मधल्या त्या उरलेल्या ज्या तुलनेने पुढारलेल्या म्हणू आपण किंवा प्रतिनिधित्व जास्त मिळाले त्यांच्या विरोधात बंड करतील. OBC मध्ये 100-200 जाती आहेत, त्यातल्या 5 किंवा 10 जातींना जास्त प्रतिनिधित्व मिळालं आहे असं जर जातनिहाय जनगणनेनुसार पुढे आलं तर तिथे दुफळी माजू शकते. उद्या मराठा आरक्षणाच्या बद्दल आता एवढी चर्चा चालली आहे, पण जर समजा असा आकडा पुढे आला की मराठा समाजाचं लोकसंख्येतलं प्रमाण X आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्याच्या जवळपास आहे, तर OBC बंड करून उठतील, ते यांना आरक्षण नको आहे असं म्हणतील. OBCंचं जर लोकसंख्येच्या प्रमाणाच्या जवळपास जाणारं प्रतिनिधित्व झालेलं असेल, काय 35%-38%, तर सगळे म्हणतील की OBCचं आरक्षण काढून टाका. असं खूप म्हटलं तर गोंधळाचं आणि म्हटलं तर रॅशनॅलिटीच्या दिशेने जाणारं असं ते चित्र जातनिहाय जनगणनेनुसार होऊ शकेल. ती किती चांगली होईल
किती पॅरामीटर्स त्याला लावले जातील, किती काटेकोर होईल, हा एक वेगळा विषय आहे. परंतु अपरिहार्यतेच्या दिशेने आपण आलेलो आहेत आणि ती आता आपल्याला स्वीकारावी लागेल. बरोबर सर. पण तरीही जातीय जनगणना जर झाली तर थोडक्यात आरक्षणाचा पुनर्विचार कसा होऊ शकतो? आत्ता मी म्हणालो तसं जातनिहाय जनगणना झाली तर पुरेसं प्रतिनिधित्व झालेलं आहे का? कारण प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक जातीला आणि त्यांच्या लोकसंख्ये इतकं असं आरक्षणाचं तत्त्व नाही आहे. ढोबळ मानाने पुरेसं प्रतिनिधित्व या पुरेसंची व्याख्या केली गेलेली नाही आहे. परंतु तुमची लोकसंख्या कोणालाही कळतं की समजा 50% OBCची असेल आणि 30-35% जर आलेलं असेल प्रतिनिधित्व तर ते पुरेसं मानलं जाईल. पण ती 10% असेल तर पुरेसं मानलं जाणार नाही. मग आणखी काही काळ त्याची गरज आहे. त्यामुळे आत्ता हे सगळं जर झालंच तर पहिला खरी समस्या येईल ती त्या प्रवर्गाची स्थिती प्रतिनिधित्वाच्या बाबत काय आहे. कदाचित असं होईल की शिक्षणामध्ये चांगलं प्रमाण आहे परंतु नोकऱ्यामध्ये नाही. कदाचित असं पण स्पष्ट होईल की नोकऱ्यामध्ये पण आहे परंतु वरच्या नोकऱ्यामध्ये नाही आहे, खालच्या नोकऱ्यामध्ये आहे. असं कोणी दाखवू शकेल की SC आणि STचे तृतीय श्रेणीमधले कर्मचारी, चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत किंवा चांगलं प्रतिनिधित्व आहे. कदाचित क्लास 1 हे त्याच्या जवळ जाणार आहेत परंतु सचिव दर्जाचे अधिकारी अजूनही SC आणि STमध्ये पुरेसे नाही आहेत. OBCच्या बद्दलही तसा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न असे त्याच्यातून निर्माण होतील आणि मग त्याला उपप्रश्न असा की या सर्व वर्गांच्या मध्ये उपवर्ग करणं. OBCमध्ये काही प्रमाणात ते आहेत राज्यांच्या मध्ये, कारण जे आरक्षणाची धोरणाची अंमलबजावणी होते ती राज्याच्या स्तरावर आणि देशाच्या स्तरावर. तर देशामध्ये 27% आरक्षण OBCसाठी मानलेलं आहे परंतु राज्याच्या स्तरावर OBCमधून त्यांनी वर्गीकरण करायला परवानगी ऑलरेडी दिलेली आहे. म्हणून ह्या 27मधून 19%च खऱ्या अर्थाने राज्यामध्ये OBC असतात आणि उरलेले जे 8% आहेत तर ते VJ, NT, ABC, हां, तर ते ABCD वगैरे त्यामध्ये ते समाविष्ट आहे. आता कदाचित SC आणि ST ह्या दोन्हीच्या मध्येही वर्गीकरण करा. म्हणजे SCला सरसकट सर्व जातींना जो काही आकडा आहे 8%, 9%, 13%, तर त्याचं कदाचित 2 किंवा 3 भाग करा. जसं NT ABC केलेलं आहे तसं कदाचित SC ABC करा किंवा STमध्ये सुद्धा ABC करा आणि OBCचं हे जे 19% त्यामध्ये सुद्धा हे ABC करा. अशा प्रकारच्या मागण्या त्यानंतर येतील आणि त्या दिशेने आपल्याला जावं लागेल. आणि हीच कदाचित दिशा एका बाजूला आरक्षणाचं असं क्लासिफिकेशन करत राहणं आणि पुरेसं प्रतिनिधित्व झालं की कमी करत आणणं, अशी दिशा रॅशनली असायला पाहिजे. मात्र आत्ताच्या मागण्या पाहता आम्हालाही आरक्षण हवं आहे, आम्हालाही आरक्षण हवं आहे. एक शक्यता अशी आहे की अजून आरक्षणाचं प्रमाण वाढत जाईल. म्हणजे हा 50%ची जी कॅप आहे ती काढून टाकणं आणि 70, 72, 75%पर्यंत जाणं, असं साधारणतः पुढची 20-25 वर्षे चालेल. आणि त्यानंतर पुन्हा आता जो वेगळा संघर्ष होईल त्यातून मग आता OBCच्या 27च्या ऐवजी 22% करा, SCचं आता काय 13%च्या ऐवजी 9% करा, STचं 5%वर आणा, अशा दिशेने परत खाली येणं होईल. रॅशनली विचार केला तर 50%पासूनच खाली यायला पाहिजे. परंतु आत्ताचे उद्रेक पाहता जास्त शक्यता अशी वाटते की 50वरून आपण 70-75पर्यंत जाऊ आणि मग खाली येऊ. तर मला स्वतःला पहिला प्रकार जास्त आवडेल. बरोबर आहे सर. तर आता आपण बोललात की आरक्षणाचे हे 50%च्या खाली यायला पाहिजे तर ते वाढत चाललंय. तर बघायला गेलो तर आरक्षणाची मागणी जसं की 2005-10चा आपण जर काळ बघितला तर तेव्हा आरक्षणाची मागणी किंवा आरक्षण घेणे हे दुय्यम तिय्यम समजलं जात होतं, जसं की खालच्या दर्जाचं समजलं जात होतं. तर आरक्षणाची मागणी ही आली हे मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये. तर आरक्षण घेणे हे दुय्यम तिय्यम समजण्यापासून तर आरक्षणाची मागणी हा जो काळ लोटला गेला किंवा या काळात काय बदल झाले की इथून ही सुरुवात अशी झाली की मागणीपर्यंत गेली? आम्हालाही आरक्षण हवं आहे, हां, इथपर्यंत आलो. कुठून? तर आरक्षण घेणं दुय्यम तिय्यम दर्जाचं आहे, आम्हाला त्याची गरज नाही, इथपासून. आरक्षणाचं धोरण यशस्वी ठरलं हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. स्वतःला मागासले पण घेणं किंवा म्हणून घेणं मी मागासलेलं आहे हे कमीपणाचं समजलं जात होतं. तर त्याऐवजी आम्ही पण मागासलेले आहोत. तेच कुठे, आम्ही पण मागासलेले आहेत. नुसते आत्ता नाही तर वर्षानुवर्ष, शतकानुशतकं आम्ही पण मागासलेले आहेत. त्यासाठी मागच्या 2, 3, 4 शतकाचे पुरावे द्यावं लागणं.
याचाच अर्थ त्या जातींचा अहंकार हा कमी झालेला आहे. त्यांच्या वृथा वल्गना किंवा ज्या कल्पना असतील उच्चवर्णीयाच्या त्या कमी झालेल्या आहेत आणि हे स्वागतार्ह आहे. आम्ही पण मागासलेले आहोत, आम्हालाही ओबीसीमध्येच घ्या किंवा आम्ही ओबीसीच आहोत, ओबीसींच्या पेक्षा आम्ही काहीच वेगळे नाही आहेत, हे असं तथाकथित पुढारलेल्या जातींनी म्हणणं हे आरक्षणाच्या धोरणाचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि आरक्षणाचं धोरण यशस्वी झालं आहे. आरक्षणामुळे तळागाळातल्या समूहाची उन्नती झालेली आहे, त्यांचं प्रतिनिधित्व वाढलेलं आहे, हा त्याचा पुरावा आहे. मुद्दा असा येतो की इथपर्यंत का आले. तर साधारणत 2000 पर्यंत म्हणजे 1991ला मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली. 2000 सालापर्यंत शिक्षणामध्ये ओबीसीमधल्या सामाजिक घटकांचं प्रमाण बरंचसं वाढलं, नोकऱ्यामध्ये थोडं थोडं वाढलं होतं. त्यामुळे ते दिसायला लागलं होतं की ओबीसींची मुलं आता शिक्षणामध्ये जरा जास्त संख्येने दिसतात, नोकऱ्यामध्ये कुठं कुठं चमकली आहेत. परंतु ती कुठे तर सामान्यतः ज्युनियर पोस्टला, तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतील तरी ज्युनियर होते. 2011 पर्यंत म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या 20 वर्षाच्या नंतर स्थिती अशी दिसायला लागली की ओबीसीमधून आलेली मुलं आणि मुली नुसती शिक्षणात पुढे येत असं नाही, ती नोकऱ्यामध्ये सर्व दूर पसरलीत आणि ती आता ज्युनियर राहिलेली नाही आहेत. म्हणजे जर पहिल्या बॅचचं जर ॲडमिशन तुम्हाला 1990ला जो कोणी विद्यार्थी 10वीचं 12वीचं ॲडमिशन त्याला मिळालेलं असेल, तो त्यानंतर 20 वर्षांनी साधारणतः वयाचे 40शीत असेल. म्हणजे सरकारी नोकरीमध्ये तो बऱ्यापैकी वरिष्ठ ठिकाणी असेल. IAS अधिकारी असेल तर तो कमिशनर झालेला असेल. ह्या पार्श्वभूमीवर 2011च्या दरम्यान असं दिसायला लागलं सर्व ओपन कॅटेगरीतल्या जातींना, वरिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातींना की ज्यांना आरक्षण नव्हतं, की अरे काल परवापर्यंत यांचं प्रमाण नगण्य होतं किंवा होते तर फार ज्युनियर होते, हे आता संख्येने पण वाढलेत आणि खूपच सिनियर पोझिशनवर आलेत. त्याआधी उच्चवर्णीयांचं आणि विशेषतः ब्राह्मणांचं प्रमाण हे वरिष्ठ स्तरावर जास्त होतं, परंतु ते फार काही मनाला लागून घेत नसावेत. होतं त्याचं एक वेगळं शल्य होतं, परंतु ब्राह्मण आणि अन्य उच्चवर्णीय हे वरचेच आहेत आणि ते वरच्या पदावर आहेत. हे ओपन कॅटेगरीतल्या अन्य जातींना म्हणजे महाराष्ट्रात मराठा आणि उत्तर भारतामध्ये राजपूत यांना 2011 पर्यंत वाटणं आणि 11च्या नंतर असं दिसणं की तुलनेने आपल्यापेक्षा खालच्या मानल्या जाणाऱ्या जातीतले लोक इथे आलेले आहेत. तेव्हा मात्र सुरुवातीला ह्या ओबीसी आरक्षण आता किती काळ चालणार आणि यांचा टक्का इथं वाढलेला आहे. त्याचवेळी ओपन कॅटेगरीमधून आलेले जे कोणी त्या जातीचे विद्यार्थी असतील त्यांचं प्रमाण तुलनेने कमी झालेलं आहे. असं लक्षात आल्यावर आणि हे ट्रेंड हा जर असाच राहिला, कारण त्यांना जर 27% आहे प्लस SC STचं आहेच, प्लस हे ओपन कॅटेगरीमधूनही जाणार आहेत. हो, त्यामुळे हे नुसतंच 50% नाही तर हे 50च्या पुढे 60-70% ते 50% जाणार आहेत आणि उरलेल्या 25-30%मध्येच उच्चवर्णीय ब्राह्मण आणि जैन आणि तत्सम प्लस आपण असं जेव्हा चित्र निर्माण झालं, तेव्हा मग आपला वृथा अभिमान सोडा आणि आपल्यालाही आरक्षणाची मागणी करा. खरं तर पहिलं त्यांचं आरक्षण कमी करा किंवा थांबवा अशी मागणी व्हायला पाहिजे होती, परंतु तशी न होता आम्हालाही आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी वाढलेली आहे. म्हणजे त्यातलं गृहीतक असं की मराठा समाजाला महाराष्ट्रात आणि अन्य समाजांना त्या राज्यात 15% ते 20% आरक्षणची मागणी का झाली, तर त्यांचं लोकसंख्येतलं प्रमाण 35 ते 40% या दरम्यान मानलं जातं. त्यामागचं गृहीतक असं की लोकसंख्येचं प्रमाण जर आपलं 40च्या आसपास आहे आणि आपल्याला जर 20%च्या आसपास आरक्षण मिळालं तर ओपनमधून काही प्रमाणात आणि हे 20% आरक्षण म्हणजे आपला टक्का बऱ्यापैकी राहील, अशा प्रकारचा तो विचार असावा आणि म्हणून आरक्षणाची मागणी पुढे आली. तर आपण आरक्षणाबद्दल बोललो आहे. तर माझा प्रश्न आता असा आहे की सर, आरक्षणाची जी सुरुवात झाली होती, जसं आरक्षण हे सामाजिक विषमता मिटवण्यासाठी दिलेलं होतं, तर आता आरक्षण देऊन 74 वर्ष झाले तरीही सामाजिक विषमता मिटली का, किंवा मिटली नसेल तर त्यामागची मूळ कारणं काय? मुळात आरक्षण हे विषमता निर्मूलनासाठी नाही आहे. आरक्षणामुळे विषमता निर्मूलनाला काही प्रमाणात फायदा होणार आहे हे खरं, परंतु आरक्षणाचा मुख्य उद्देश सर्व समाज घटकांना
नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये आणि राजकारणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळणं हे आहे. आणि म्हणून विषमता निर्मूलनाच्यासाठी कोणत्याही सरकारने, राज्य सरकार, केंद्र सरकारने जे वेगवेगळे कृती कार्यक्रम राबवले त्यामार्फत विषमता निर्मूलनाचं काम गेली 70-75 वर्षे चालू आहे. आणि विषमता म्हणताना प्रामुख्याने ही आर्थिक विषमता. परंतु आरक्षणामधून विषमता निर्मूलन झालं आहे की झालेलं नाही हे काही आरक्षण कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठीचा निकष असू शकत नाही. आरक्षण हे मूलतः विषमता निर्मूलनासाठी नाही. वेगवेगळ्या समाज घटकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं आणि ते का मिळावं तर केवळ त्या समाज घटकांना पुरेशी विकासाची संधी मिळावी एवढंच नाही तर देशाचा विकास व्हावा यासाठी. त्यामुळे मूळ हेतू आरक्षणाचा हा प्रतिनिधित्व मिळण्याचा आहे, विषमता निर्मूलनाचा नाही. विषमता निर्मूलन हे आरक्षणामुळे काही प्रमाणात होतं आहे की नाही तर होतं आहे, किंवा आरक्षण हे विषमता निर्मूलनासाठीचा एक कृती कार्यक्रम आहे की नाही तर आहे. परंतु केवळ आणि केवळ आरक्षण आणि विषमता निर्मूलन हे नातं खरं नाही. विषमता म्हटलं की आपल्याकडे प्रामुख्याने आर्थिक विषमता येते, त्याच्या अंतर्गत सगळ्या प्रकारच्या विषमता येतात. आणि या विषमता निर्मूलनासाठी प्रत्येक राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना आखलेल्या असतात. त्या स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आत्तापर्यंत. म्हणजे स्वस्त धान्य वाटप करणं असो, शेतकऱ्यांच्यासाठीची सबसिडी असो, किंवा कर्ज माफ करणं असो, किंवा अनेकांना शैक्षणिक सवलती देणं असो, हे सगळे जे कृती कार्यक्रम आहेत हे विषमता निर्मूलनाच्या संदर्भातले आहेत. मात्र सामाजिक विषमता हा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने आरक्षणातून कमी होतो की नाही तर काही प्रमाणात तो निश्चितच होतो. विशेषतः त्या जातीमधील काही घटकांनी आरक्षणाचा लाभ घेऊन जर स्वतःची उन्नती केली तर स्वाभाविकच त्यांचं अस्पृश्यता किंवा त्यांचं सामाजिक स्थान हे निश्चितच उंचावतं. अस्पृश्यता संपुष्टात येते किंवा कमी होते. याचं कारण तो शिक्षणाने पुढारलेला आहे. आर्थिक दृष्टीने जर पुढारलेला असेल तर सामाजिक स्थानही त्या व्यक्तीचं उंचावतं. ते सर्वत्रच उंचावतं असं नाही. उदाहरणार्थ दलित समाजातल्या एखाद्या व्यक्तीचं शहरामध्ये जे समानतेचे स्थान मिळेल तेच त्या व्यक्तीला आर्थिक आणि शैक्षणिक स्थान उन्नती किती झाली तरी गावामध्ये स्थान तेवढं उंचावत नाही. परंतु मला ते एक भाग म्हणून मान्य आहे. मात्र पूर्णतः विषमता निर्मूलन म्हणजेच आरक्षण किंवा त्यासाठी आरक्षण हे खरं नाही. हा एक माझा त्याच्यातला मुद्दा आहे. मात्र किती काळ चालू ठेवायचं तर पुरेसं प्रतिनिधित्व झालं की ते थांबवायचं सर्व समाज घटकांचं असा भाग आहे. मात्र देश अवाढव्य आहे, लोकसंख्या गुंतागुंतीची आहे, प्रचंड आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची 75 वर्ष झालीत. कदाचित पुढची 75 वर्ष या प्रक्रियेला लागू शकतील. परंतु मी मगाच्या एका उत्तरात जे म्हणालो की या 50% खाली खाली यायचं का 50वरून 75वर जायचं आणि मग खाली खाली येत 0वर यायचं, किंवा कदाचित काही प्रमाणातलं आरक्षण हे दीर्घकाळ चालू ठेवावं लागेल. अन्य देशामध्ये जर पाहिलं तर असं लक्षात येतं की मग कदाचित जातीच्या आधारावर नसेल परंतु महिलांना आरक्षणाची तरीही गरज असेल. कदाचित सर्व स्तरावर नसेल, विशिष्ट भागामध्ये असेल. कदाचित अंध, अपंग यांच्यासाठीचं आरक्षण असेल. असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते राहील. परंतु ते कमीत कमी असावं. आणि ज्या समाजामध्ये कमीत कमी आरक्षण आहे तो समाज हा अधिकाधिक लिबरल आहे, अधिकाधिक विकसित आहे, अधिकाधिक उन्नती करणार आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तशा दिशेने आपला देश जाणं हे तुमच्या माझ्या कोणाच्याहीसाठी अभिमानाची बाब असेल. आरक्षण ठेवावं लागणं, आरक्षण ठेवून समाजाची उन्नती करावी लागणं हे मान्य करणं म्हणजे जसं देशभक्ती आहे, म्हणजे जसं राष्ट्रवाद आहे, तसंच आरक्षणाची गरज संपुष्टात येईल या दिशेने देशाचा प्रवास होणं हा खरा राष्ट्रवाद आहे. बरोबर सर. तर आपल्याला समजतं की आता जे पातळी वाढत चाललेली आहे ते कमी कशी करायची तर ते प्रतिनिधित्व ठरवून म्हणजे प्रतिनिधित्व बघून आपल्याला ते करता येऊ शकते की 50%च्या खाली ते आली पाहिजे. पण याच्यात पण एक वेगवेगळे मुद्दे तयार होतात सर असे की जसे की आता मागासलेले वर्ग आहेत, SC असेल, ST असेल, OBC असेल. तर आपण गृहीत धरले की SC समाजाचे 1000 विद्यार्थी असतील ज्याच्यापैकी त्यांना 13% आरक्षण आपण पकडलं की 1000 विद्यार्थ्यांना 13% आरक्षण भेटते. तर त्यातले जे 300 विद्यार्थी आहेत त्यांच्या तिन्ही पिढ्या हे सुधारलेल्या आहेत.
तर त्यांचं आरक्षण रद्द करून ते 13% आरक्षण जे 1000 लोकांना मिळत होतं तेच 700 लोकांना देता येऊ शकतं का? किंवा यांचं आरक्षण जे 300 लोक आहेत यांचं रद्द करता येऊ शकतं की त्याच्यावरती अजून कुठला उपाय आहे? आता सध्या सर्वाधिक चर्चा व्हायला हवी, मात्र अजिबात चर्चा होत नाही. असा आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा कोणता, तो हाच आहे. आणि याची तरतूद आपल्या आरक्षणाच्या धोरणामध्ये केलेली आहे की त्या प्रवर्गाला आरक्षण दिलं गेलेलं आहे. मात्र त्या प्रवर्गातील त्या विशिष्ट जातीतील ज्यांनी उन्नती करून घेतलेली आहे त्यांची आरक्षणाची तरतूद काढून टाकावी किंवा सवलत त्यांची काढून टाकावी. एक तर त्यांनी सोडावं किंवा त्यांची ती सवलत रद्द करावी, हे गृहीतक आहे. मात्र गृहीतक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, गृहीतक आणि तरतूद याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. जर SCला, STला आणि OBCला आरक्षण दिलेलं आहे आणि त्या जातीमधील किंवा वर्गामधील असे काही व्यक्ती आहेत की जे शिक्षणात पुढारलेत, आर्थिक दृष्टीने पुढारलेत, सामाजिक मागासलेपण पण संपुष्टात आलं आहे, तर त्यांचं आरक्षण काढून घेण्यात यावं. म्हणजे ॲटोमॅटिकली त्या जातीतील किंवा त्या वर्गातील अन्य लोकांना त्या आरक्षणाचा लाभ होईल. परंतु यासाठी एकच तरतूद केली गेली, जी उन्नत गट किंवा इंग्रजीमध्ये त्याला क्रिमी लेयर असं म्हणतात, क्रीम क्लासमध्ये आला, सर्व अर्थाने त्याचा विकास झाला किंवा अन्य घटकांशी कॉम्पीट करण्याइतपत तो सक्षम झाला, तो किंवा ती. त्यासाठी काय तरतूद केली गेली, तर आर्थिक निकषच. म्हणून मी सुरुवातीला जे मी म्हणालो की आर्थिक निकषावर आरक्षण आजही आहे. म्हणजे मागासलेल्या जातीतला, मागासलेल्या वर्गातला आहे, मात्र आर्थिक दृष्टीने तो सक्षम असेल तर त्याला आरक्षण नाही, हे आपलं मंडल आयोग सांगतो आहे. SC STच्या बाबत ती तरतूद अजून नाही, पण OBCसाठी आरक्षणमध्ये आर्थिक निकष लावलेलाच आहे. त्यामुळे त्यात गृहीत होतं की जो कोणी XYZ उत्पन्न, आर्थिक उत्पन्न त्याच्या पुढे गेलं की त्याला OBCमधून आरक्षण मिळणार नाही. भाग असा होता की अशाच प्रकारची तरतूद ही SC आणि ST या वर्गाला लावायची का. गृहीतक होतं की असा एक काळ येईल की SC आणि ST यांना सुद्धा क्रिमी लेयरची तरतूद लावायची. परंतु मुळातच OBCची क्रिमी लेयरची तरतूद अतिशय तकलादू आहे. अंमलबजावणीच्या स्तरावर तर त्याची अतिशय वाईट अवस्था आहे किंवा निष्प्रभ म्हणावं अशी ती तरतूद आहे की आत्ताच्या हिशोबाने काय 8 लाख किंवा 10 लाख किंवा 12 लाख उत्पन्न एवढी एकच निकष आणि तो उन्नत गटामध्ये मानायचं, बाकीचं नाही, याला अर्थ नाही. विशेषतः आपल्या देशामध्ये आर्थिक स्थिती तपासणं किंवा दाखले, इन्कम टॅक्स इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे की तिथे तर अशा एक सर्टिफिकेट कोणालाही मिळवता येतं आणि कसंही मिळवता येतं. त्यामुळे तिथे क्रिमी लेयरसाठीच्या तरतुदी मुळात वाढवायला पाहिजे होत्या, नसेल तर नंतरच्या काळात वाढवायला पाहिजे होत्या, नसेल तर ते आज वाढवायला हव्यात. उदाहरणार्थ, अर्थातच अशा तरतुदीसाठी तुम्हाला काही एक निकष लावण्यासाठी अभ्यासकांना बोलवावं लागेल, वस्तुस्थिती तपासावं लागेल आणि त्यासाठी संपूर्ण देशाचा अभ्यास करावा लागेल. पण उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पहिल्या किंवा दुसऱ्या जनरेशनमध्ये आरक्षण मिळालेलं आहे, माझ्या वडिलांना मिळालेलं आहे आणि मलाही मिळालेलं असेल, तर माझ्या मुलांना किंवा मुलीला आरक्षण नसावं, ही तरतूद क्रिमी लेयरचा भाग असली पाहिजे. किंवा मी शिक्षणामध्ये आरक्षण घेतलेलं असेल तर मला नोकरी करताना नको, नोकरीमध्ये मिळालेलं असेल तर पदोन्नतीमध्ये नको. अशा प्रकारच्या तरतुदी या 1990 जर केल्या गेल्या असत्या तर कदाचित त्याचा जास्त फायदा त्या समाज घटकांना तर झालाच असता. परंतु अन्य समाज घटकांच्या मधून ज्या मागण्या पुढे येत आहेत की आम्हाला पण आरक्षण हवं आहे, आम्हाला पण आरक्षण हवं आहे, जर असं दिसलं असतं की SC आणि ST आणि OBC या वर्गातील ज्यांची उन्नती झालेली आहे त्यांना आरक्षण मिळत नाही आहे, त्यांच्यामधले खऱ्या अर्थाने मागासलेले किंवा पिछाडीवर असणारे लोक आहेत त्यांनाच आरक्षण मिळतं आहे, असं जर झालं असतं तर आज मराठा समाज, पाटीदार किंवा राजपूत यांच्याकडून आरक्षणाची मागणी कदाचित झालीही नसती. त्यामुळे खरं तर आजही आरक्षणाच्या दृष्टीने रॅशनल प्रवास जर करायचा असेल तर OBCची आरक्षणाच्या संदर्भातील ही तरतूद, क्रिमी लेयरची तरतूद कठोर करा आणि SC STला सुद्धा
क्रिमी लेअरची तरतूदची अंमलबजावणी सुरू करा. अंमलबजावणी दिसायला लागली आणि ती अंमलबजावणी त्या याच्या ज्या तरतुदी मी जेव्हा म्हणतोय तर ते केवळ उत्पन्नाची चालणार नाही. असे मी जे 2 पॅरामीटर सांगितले आत्ता किंवा निकष सांगितले 2, की पहिली दुसरी तिसरी जनरेशन किंवा प्राथमिक शिक्षणात मिळालं तर हायस्कूलमध्ये नको, हायस्कूलमध्ये नको तर कॉलेजमध्ये मिळालं असेल तर कॉलेजमध्ये नको, तिथे मिळालं असेल तर वर नोकरीत नको. अशा दिशेने जर प्रवास केला तर कदाचित आरक्षणाच्या मागण्या जे अन्य घटक करतायत त्या जाऊ शकतील, मागे येतील, किमान बोथट होतील असं मला वाटतं. त्यामुळे आत्ता आरक्षण वाढवून परत मागे यायचं यापेक्षा आरक्षणाच्या संदर्भातील क्रिमी लेअरच्या तरतुदीची अंमलबजावणी आणि त्या तरतुदीमधले निकष वाढवणं हा आरक्षणाच्या संदर्भातील निर्माण झालेला गोंधळ किंवा निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा सर्वोत्तम प्रभावी उपाय आहे. परंतु त्या दिशेने आपले समाजधुरीण जात नाहीत, आपले राज्यकर्ते जात नाहीत, आपला ओपिनियन मेकर क्लास जात नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारची मागणी हे त्या समाजातील नेते करणार नाहीत, कारण त्यांना समाज आपल्या मागे ठेवायचा आहे. राज्यकर्ते अशा प्रकारची अंमलबजावणी स्वतःहून करणार नाहीत, कारण त्यांना सत्ता मिळवायची आहे. मग अशा प्रकारची भूमिका कोणी घेतली पाहिजे तर ज्यांचे हितसंबंध या व्यवस्थेत कुठेही दडलेले नाहीत आणि जे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी आहेत, जे खऱ्या अर्थाने देशाचा विचार करतात, त्यांनी केलं पाहिजे. तर असा वर्ग हा ओपिनियन मेकर वर्ग मानला जातो. जे पत्रकार संपादकांनी केलं पाहिजे सर्वात जास्त, राजकीयपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, प्रसारमाध्यमामधले अनेक वेगवेगळे जे घटक आहेत त्यांनी ते केलं पाहिजे, उद्योग क्षेत्रातले लोकांनी करायला पाहिजे, शिक्षण क्षेत्रातले लोकांनी करायला पाहिजे आणि जे कोणी समाजी हितकर्ते म्हणवतात स्वतःला, जे कोणी आम्ही भाषा, जात, धर्म, प्रांत याच्या पलीकडे गेलेलो आहोत असं मानतात, त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. मी स्वतःला तशा वर्गातला मानतो आणि म्हणून ही भूमिका गेली 17-18 वर्षे मी सातत्याने अशीच मांडत आलेलो आहे. तर खूप खूप धन्यवाद सर की आपण आपला वेळ काढून इथं आलात आणि त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एवढे महत्त्वाचे विचार मांडले. जसंच की आपण एका नवीन वर्गाबद्दल बोलले की जे ओपिनियन मेकर आहेत त्यांनी हा प्रश्न उचलायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आजच्या नवीन पिढीसाठी हे खूप महत्त्वदायक ठरणार आहे, ज्याच्यामधून त्यांच्या आरक्षणावरचे जे गैरसमज असतील किंवा विचार असतील त्याच्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे. तर हा आपल्या पॉडकास्ट सिरीजमधला शेवटचा भाग होता, जिथं आपण अंतिम शोधामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे मला तरी वाटते की सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद.